सरचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. चौथे स्पॉन्सर, पहिले स्पॉन्सर सरस्वती किंग संघाचे अनिकेत शेठ बाबर. दुसरे स्पॉन्सर जय मल्हार स्पाटन संघाचे सचिन शेठ बाबर, सॉरी पवार. तिसरे स्पॉन्सर सरस्वती किंग सॉरी कुठला गौरी 11 संघाचे स्पॉन्सर किरण शेठ मोरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि चौथा संघ मराठा फायटर छत्रपती संभाजीनगर, कोणीही वाली नाही, स्वबळावरती आहेत ते अपक्ष उमेदवार, त्यांचेही हार्दिक अभिनंदन. आणि सर्व कॅमेरामॅन, सर्व कॅमेरावाले आणि पुण्यावरून कॉमेंट्री करायसाठी आलेले पालघर वरून, सॉरी अरे ते कुठं पण असतात म्हणा, सगळीकडे असतात महाराष्ट्रात. पालघर येथून आलेले चिराग मेहर यांचंही सांगली जिल्हा मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर नगर तर्फे सरचे हार्दिक स्वागत. आणि सामना सुरू होतोय. बॅट्समन आणि बॉलरचे नाव तेवढं सांगायचे. मराठा फायटर संघातर्फे ऋतुराज बाबर आणि कोण आहे वैभव पोद्दार, रोहित पोद्दार. अच्छा बघितलं नाही. रोहित पोद्दार अर्धे छत्रपती संभाजीनगरकर आहेत ते. चालू होणारा सामना, पहिला चेंडू, बघूया काय होतंय. पहिला चेंडू वेल प्लेड केलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी रोहित. आणि ऋतुराज बाबर, लक्ष्मी गोल्डचे सर्वे सर्व ऋतुराज बाबर उत्कृष्ट खेळाडू आहेत. बाबर यांनी मारलेला उत्कृष्ट असा फटका सीमा रेषे बाहेर, 4 धावा. दुसरा चेंडू परत एकदा फटकावलेला आहे, सीमा रेषे बाहेर, परत एकदा 4 धावा. उत्कृष्ट अशी खेळी ऋतुराज बाबर. नया बॉल देतो.
शेर सॉरी एक बॉल बॉके परत एकदा फटकावण्याच्या प्रयत्नात एक धाव पूर्ण एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती सागर पाटील यांना एका षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत आणि आता स्ट्राइक वरती असतील तर रोहित पोद्दार विजय माने विरुद्ध रोहित पोद्दार उत्कृष्ट असे संघ आहेत सर्व संघांचे सांगली जिल्हा मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे सरचे हार्दिक स्वागत विजय माने टाकतील त्या रोहित यांना फटकावलेला चेंडू गॅप मध्ये सीमा रेषे बाहेर रोहित पोद्दार यांनी एका धावेसाठी प्रयत्न एक धाव घेण्यात यशस्वी विजय माने विरुद्ध रोहित पोद्दार असा सामना रंगतोय उत्कृष्ट अशी खेळी चालू आहे उत्कृष्ट असा सामना दोन्ही संघ हार मानत नाहीयेत आणि आता पुढचा चेंडू फटकावलेला चेंडू परत एकदा गॅपच्या दिशेने परत एकदा बॉल त्याच ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर उपाध्यक्ष पुढचा चेंडू परत एकदा फटकावण्याच्या प्रयत्नात एका धाव्यासाठी प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू झालेला आहे उत्कृष्ट अशी बॉलिंग विजय माने यांच्यातर्फे आणि आता कॉमेंट्रीची धुरा सांभाळतील ते मेहर सर धन्यवाद नीलेश जी मैच की ओर बढ़ेंगे क्योंकि मुकाबला नंबर 4 है इस बार थोड़ा सा बैकफुट पे जाके खेलने की कोशिश गेंद लेग स्टंप के बाहर और अंपायर के यहाँ पे संकेत आते हैं वाइट बॉल स्कोर मूव्स ऑन 27 रन ओवर नंबर दूसरा चल रहा है और आखिरी गेंद अभी भी आनी शेष आप देख रहे हो सांगली जिला मित्र मंडल की तरफ से आयोजित छत्रपति संभाजी ट्रॉफी
का ये पहला दिन, इस बार बैकफुट पे गए, जगह बनाई और गेंद को भेज दिया आउट ऑफ द पार्क। ये आता हुआ सिक्सर। मानो धो डाला, ये मुंबईया भाषा में ऐसा हमेशा कहा जाता है कि गेंदबाजों को धो डाला, क्योंकि जिस प्रकार से गेंदबाजी दोनों गेंदबाजों की पहले विजय माने जिन्होंने 17 रन खर्च किए, दूसरे गेंदबाज सागर पाटिल जिन्होंने 15 रन खर्च किए और 1 रन मिस्टर एक्स्ट्रा के रूप में। अब तक का स्कोर 33। और जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं रोहित पोद्दार, आरपी और ऋतुराज बाबर, ये दोनों ही नाम है। ये रोहित का नाम जब लेते हैं तो रोहित वो शर्मा, और ऋतुराज जिन्होंने अपने जीवन का पहला वनडे इंटरनेशनल शतक कंप्लीट किया इसी साल, ये दोनों नामें काफी बड़ी है। और अब तक का स्कोर 33, 33 रन, कोई विकेट नहीं। जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं, संघर्ष क्रिकेट क्लब के ऊपर अब पूरी तरह से आक्रमण होता हुआ मराठा टाइगर्स के टाइगर्स अब दहाड़ते हुए, और वो कितने और आगे जाएंगे ये आने वाला वक्त बताएगा। ओवर नंबर तीसरा ये किसके हाथ में दिया जाएगा, क्योंकि पावर प्ले अब खत्म हो चुका है। पावर प्ले खत्म होने के बाद अब संदीप को गेंदबाजी के मोर्चे पर लाया है संदीप गार्गे। क्या करेंगे गेंदबाजी के लिए, उनके सामने ऋतुराज बाबर, आरबी। 33 ऑन बोर्ड। जिस प्रकार से ये मुकाबले आगे बढ़ रहे हैं, एक अच्छा मुकाबला आपको देखने को मिलता हुआ, जहाँ पे मराठा टाइगर्स टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए। ओवर नंबर 3 है। क्या यहाँ पे क्यों जा रहा है, कुछ बातचीत हुई थी अंपायर से, क्या मोहसिन सर कुछ बात करना चाह रहे हैं? यस, मोहसिन सर फिर से अपनी जगह पे आएंगे। अजय सर ने कहा कोई बात नहीं, मैच को चालू किया जाए, क्योंकि ये मैच नंबर 4 है। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, लेकिन ये भाई ये बीमर है, ये गेंदबाज को बीमार करने वाली गेंद, और गेंद नहीं रुकने वाली। ये आता हुआ चौका, 4 रन। गेंद उसका पूरा फायदा उठाता है। ये पहली गेंद थी, नो बॉल था, और पहली गेंद पे पंजा यहाँ पे मिलेगा, नो बॉल। जो हम हमेशा बात करते हैं क्रिकेट में, खिलाड़ी की सुरक्षा के लिए जो नियम बनाए गए तो उसमें कमर के ऊपर अगर गेंद है तो उसे नो करार दिया जाता है, वही बीमर बॉल। इस बार अच्छा टिप्पा है, लेकिन क्या कैच होगा तो उसका फायदा होगा, क्योंकि ये खराब फील्डिंग। और यहाँ पे ये वन बाउंस 4, मुझे लगता है रिप्ले में जरूर देखेंगे। देर ऐसा लग रहा है देख रहा हूं, क्योंकि हर गेंद पे चौका लग रहा है। फिर से फुल टॉस, इस बार गेंद हवा में थी, कवर पॉइंट के खिलाड़ी 38 सर्कल में थे, लेकिन वो बने देखते रहे, और उसके बाद 2 रन अब तक चुराए। ऋतुराज और रोहित के बीच में 44 की ये पार्टनरशिप सिर्फ गेंदी हुई है 2.2 ओवर। इसका मतलब है बल्लेबाजों ने यहाँ पे मेला लूटा है रनों का। ऋतुराज 24 पे बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरी जगह रोहित 16 पे बल्लेबाजी कर रहे हैं। ओवर नंबर है ये तीसरा। इस बार फिर से गेंद हवा में, लेकिन फिर से गेंद ने काटा बदला। 1 रन 1 के साथ स्कोर पहुंचा 45-45। ये रोहित शर्मा का नंबर है, और स्ट्राइक पे भी अब रोहित आएंगे। संघर्ष क्रिकेट क्लब संघर्ष कर रहा है गेंदबाजी में, क्योंकि टॉस उन्होंने जीता था। पहले फील्ड करने का निर्णय अब तक सही साबित नहीं हुआ है। यहाँ पे अल्टी पल्टी स्ट्रोक खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट बॉल। स्कोर अभी भी रुका हुआ 45 रन। रिप्ले में देखिए ये अल्टी पल्टी वाला स्ट्रोक, डिजिटल एडिटर मिस्टर कुणाल पाकदरे केपी हमें दिखाते हैं, और ये इस बार शरीर पे लगी है, कोई रन नहीं। कुणाल पाकदरे की बात की जाए तो पाकदरे नेटवर्क्स के सर्वे सर्वा। दूसरी जगह हम बात करें मेन कैमरामैन की तो राज उर्फ माटिया, मैन फ्रॉम गिवली। ये हेवी हेवी कैमरामैन है हमारे। फिर से बैकफुट पे गए, बड़े स्ट्रोक की तलाश। हेवी कैमरामैन है, काफी कम बार आते हैं, लेकिन जब औरंगाबाद की बात की जाए, सांगली जिला मित्र मंडल की बात की, ये इनका दूसरा साल है लगातार ये हमें हमारे साथ आते हुए। दूसरी जगह
चॉकलेट बॉय के नाम से जिन्हें पहचाना जाता है, हितेश पागदरे, एचपी मैन फ्रॉम सातपाटी अग्निमाता मंडल, वो हमारे साथ जुड़े हैं। इस साल वो कतर जाने वाला है, 17 तारीख को वो कतर की टूर के लिए जाएंगे एशियन क्रिकेट लीग के लिए। ये भी उनके लिए काफी बड़ी वीडियोस को सब्सक्राइब नहीं किए तो सब्सक्राइब जरूर कीजिए, क्योंकि आने वाले 19 तारीख से आपको एशियन क्रिकेट लीग जो कतर में हो रहा है वो इसी चैनल पे लाइव देखने को मिलेगी। उसके लिए कुणाल पागदरे हमारे डिजिटल एडिटर, मैं खुद चिराग मेहर, हमारे साथ हितेश पागदरे और एक कैमरामैन हमारे साथ कतर जाएंगे 17 तारीख को। इस बार ये गेंद अंपायर ने जब तक पलटी नहीं खाई तब तक गेंद, मोहसिन सर कह रहे भाई ये क्या हो रहा है। अब यहाँ पे जो टाइम लगाया गया है ना वो काफी मैटर रखता है मोहसिन सर, इसीलिए खिलाड़ी कोई भी ऐसा नहीं सोच रहा है कि भाई हम पेनल्टी खाए, हम यही सोच रहे हैं कि टाइम से पहले मैच को खत्म करें। और अच्छी यहाँ पे मैं कहूँगा सांगली जिला मित्र मंडल के सारे खिलाड़ियों की मैं तारीफ करूंगा, क्योंकि ये मैच नंबर 4 है। ये आपको टेनिस क्रिकेट में बहुत कम बार देखने को मिलते हैं इतनी जल्दी मैचेस होते हैं, और ये 7 ओवर के मैच है, ये भी काफी बड़ी बात है। ओह व्हाट अ बॉलिंग, अच्छा कमबैक करते हुए गेंदबाज सागर पाटिल। पहले ओवर में रन दिए थे लेकिन इस ओवर में थोड़ा सा अंकुश लगाते हुए 47 रन, ओवर नंबर 4। इस बार ये वाइड बॉल है, मिस्टर एक्स्ट्रा, ट्रैम लाइन के बाहर गेंद। सैयद नोमान जो हमारे डिजिटल स्कोरर है क्रिकी रोज पे, आपको जो सारी गतिविधियां देखने को मिल रही है वो उनके माध्यम से यहाँ पे गेंद सीधा बाहर, 6 रन, और इसी के साथ 50 का आंकड़ा भी पूरा होगा। डी मेरा मन राज पुजारी और माठिया, ये आपको देखने को मिलते हैं, बुम बुम। ये आप अगर माठिया को जानते हो टेनिस क्रिकेट के तो उनके बड़े फैन हैं, और यही हमारे वो माठिया है। अब थोड़ा सा अपने आप को छुपाते हुए 54, ओवर नंबर 4। फिर से बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में है, लगातार हवा में जा रही है लेकिन फायदा नहीं हो रहा है। यहाँ पे ये 2 रन पूरे। अब वो नाना पाटेकर की फिल्म याद आ रही है, अब तक 56, क्योंकि ऐसा ही कुछ एनकाउंटर किया है गेंदबाजों का। अब तक 56, इस ओवर की लास्ट गेंद आनी शेष, लास्ट बॉल, 56 ऑन बोर्ड, 56। इस बार गेंद को आने दिया, हल्के हाथों से खेला, एक चुराया हुआ रन, थ्रो देखिए काफी खराब, और एक को 2 में कन्वर्ट किया, स्कोर जाता हुआ 4 ओवर यहाँ पे समाप्त होंगे। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पे लगा 58 रन। मराठा टाइगर्स एक अच्छी स्थितियों में चलेंगे डीजे की ओर, सुनेंगे एक छोटा सा गीत, फिर आएंगे मैदान की ओर। चार ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड पे लगे 58, 58 रन। और हमारे साथ जो साइड एंगल पे कैमरामैन है कामेश मोरे, मैन फ्रॉम सातपाटी, फड़ के निवासी है, और वो हमारे साथ जुड़े हैं लगातार। ये भी इनका वो दूसरा टूर होगा सांगली जिला मित्र मंडल के साथ। कुणाल पागधरे जिन्हें हम पाउडर के नाम से जानते हैं, इनका ये पहला टूर हमारे साथ, लेकिन काफी खुश। पहली गेंद, ओ बल्लेबाज पूरी तरह से नाकाम हुए, लेकिन 1 रन तो मिलेगा। जो बल्लेबाज ने गेंद को नीचे खेला, ऐसा अंपायर का मानना है, और इसी कारण कोई नो बॉल नहीं थी वो। और साइड के जो प्लेयर है जो नॉन स्ट्राइक पे थे, उन्होंने पूछा अंपायर अजय से कि सर क्या ये नो बॉल थी, सर ने कहा नहीं कि वो गेंद डाउन हो रही थी, इसी कारण वो नो नहीं थी। इस बार फिर से गेंद हवा में है, फील्डर आएंगे, और ये विकेट, जिसके विकेट की तलाश थी वो
इस साल ये गाना काफी चर्चा में रहा था, क्योंकि पिछले साल जिस प्रकार से मैचेस हुए थे, बाप तो बाप रहेगा, ये गाना हमने पिछले साल भी सुना था, वो कंडीशंस अलग थे। अलग बैटर, नए बैटर आए, उन्होंने कहा भाई मैं डकआउट से ही सेट होके आया हूं, 6 रन, सिक्सर। बल्लेबाजी की है, स्कोर मूव्स ऑन 65। प्रतीक स्कोर मूव्स ऑन 65, 65 रन। फिर से बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में, फील्डर पहुंचेंगे, क्या ये कैच हो सकता है? ओह, इन्होंने कहा भाई आपने अच्छा स्ट्रोक खेला था, लेकिन ये विकेट आएगा। प्रतीक बैक टू दी पवेलियन। ज्या संघाचे मॅचेस नाही आहेत त्या संघाने आपलं भोजन उरकून घ्यायचंय। स्कोर 65, अजित यादव न्यू मैन इन। इस बार ये गेंद क्या बाहर निकली, अंपायर ने कहा है इट्स वाइट बॉल। स्कोर मूव्स ऑन 66, 66। ये पांचवा ओवर है, ये पांचवा ओवर है, और अब तक टाइम की तरफ जाएंगे तो 9 मिनट बाकी है आपके पास, थोड़ा वहां पे भी ध्यान रखें प्लीज गेंदबाज। इस बार गेंद को बल्ले के बीचों बीच लिया और गेंद को डीप कवर के ऊपर से 6 रनों के लिए। व्हाट बैटिंग! तो जा चुकी है, लेकिन दिवाली के बाद वाले ये सब पटाखे फूट रहे हैं, वो भी सिक्सर के। 72। फिर से बड़ा स्ट्रोक, फिर से फील्डर है, लेकिन इस बार उनके हाथ में जाने वाली थी, छोड़ दिया भाई। इन्होंने अब सुबह क्या खाया था, क्या वड़ा पाव खाया था? हाथ में तेल था और ये कैच छूटा। अब तक का स्कोर देखा जाए तो स्कोर कार्ड पे लगे 74, 5 ओवर की समाप्ति। आपके पास 8 मिनट बाकी है, आपको ओवर कंप्लीट करना है, थोड़ा सा ध्यान रखें। टीम संघर्ष क्रिकेट क्लब जलगांव, और दूसरी जगह फाइटर्स के लिए तो कोई तकलीफ नहीं है, क्योंकि एक अच्छा रन उन्होंने बना लिया अब तक। इस टूर्नामेंट का जो हाईएस्ट स्कोर है वो लास्ट मैच की बात करिए वो 96 था, और अभी भी 2 ओवर बाकी है। मेरे हिसाब से क्या वो स्कोर का जो हाईएस्ट है वो टूटेगा, हाईएस्ट स्कोर की तरफ जाएंगे। यहाँ पे पहली गेंद नो बॉल, ओ नो नो वाली कहानी। डीप फाइन लेग पे खिलाड़ी है, उन्होंने गेंद को फील्ड किया, अंपायर ने कहा कि भाई ये नो बॉल है। और अब स्कोर कार्ड की बात की जाए, ओवर स्टेपिंग का नो बॉल है, अंपायर मोहसिन सर ने उसने पकड़ा वहां पे और यही कहा कि भाई ओवर स्टेपिंग का नो बॉल है। स्कोर मूव्स ऑन 76। भरपेट खाना बिल नहीं चुकाना वाली गेंद है, फ्री हिट। बैकफुट पे जाके खेलना चाह रहे थे, कट करना चाह रहे थे, डॉट बॉल। अच्छी वापसी गेंदबाज विजय माने। और इस बार गेंद बल्ले के बीचों बीच और जाएगी पूरे 6 के लिए, डिप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन, सिक्सर। बयासी।
और इस बार फिर से गेंद हवा में, फील्डर है वो गलती नहीं करेंगे तो विकेट। विकेट नंबर 3 आता हुआ हर बल्लेबाज आ रहा है और अपना काम लगे अब तक 82 लॉस ऑफ 3। और महाराष्ट्र के बेहतरीन कमेंटेटर चंदू सर, इनको भी बहुत सारी शुभकामनाएं। आज उनका बर्थडे है। चंदू सर की बात की जाए तो जिस प्रकार से उनका नाम वो शारजा में गूंजा, मराठी का के बड़े कमेंटेटर चंदू सर, आपको शुभकामनाएं जन्मदिन की बहुत सारी। हैप्पी बर्थडे सर। जाए तो 89। इस बार फिर से एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद हवा में थी, फील्डर वहां पे पहुंचेंगे, एक रन पूरा किया, स्कोर मूव्स ऑन 90। 90 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर। छह ओवर की समाप्ति, 4 मिनट अभी भी बाकी है और मैं फिर से तारीफ करना चाहूंगा हर एक टीम की जिन्होंने टाइम को मद्देनजर रखा है। थैंक यू वेरी मच। सांगली जिला मित्र मंडल, आप सभी का मैं धन्यवाद करना चाहूंगा क्योंकि जो टाइम दिया गया है उस टाइम से पहले मैचेस को आप खत्म कर रहे हैं और यही कारण है कि ये चौथा मैच शुरू है। आप अगर नॉर्मल टेनिस क्रिकेट में जाओगे तो ये पॉसिबल नहीं होता, लेकिन सांगली जिला मित्र मंडल, उनके जो अध्यक्ष है सतीश जी जगताप सर और उनकी पूरी टीम, उनको मैं धन्यवाद देना चाहूंगा। बेहतरीन आयोजन नियोजन हमेशा ही वो करते हैं। आखिरी ओवर का हाईएस्ट है 96, वो टूटने वाला है क्योंकि 5 ओवर, 6 ओवर में 90 बने हैं 15 की औसत से। अभी भी 6 गेंदें। सर काय होतं? सर नेटवर्क जाते सर, नेटवर्क याचं नेटवर्क जाते, मध्ये मध्ये आवाज सोडतोय। 90 लॉस ऑफ 3, आखिरी 6 गेंदें। ये पहली गेंद लोअर फुल टॉस थी, उसे सीधे बल्ले से खेला लॉन्ग ऑफ। खिलाड़ी है लेकिन वो बनेंगे दर्शक, गेंद नहीं रुकने वाली। 4 रन। स्कोर कार्ड की बात कीजिए तो स्कोर कार्ड में कुछ यहाँ पे बदलाव होंगे। स्कोर मूव्स ऑन 94, आखिरी ओवर। लेकिन रोहित रोहित पोद्दार अब तक खेल रहे हैं 18 पे और उनके साथ गणेश यादव है, 2 गेंदे 7 रन। गेंदबाजी के लिए अब गेंदबाज जो नए गेंदबाज आए हैं और सोमनाथ, गणेश ने स्ट्रोक खेला था, माफ कीजिए, गणेश ने स्ट्रोक खेला था। आपके 12 मैन पहिलाच बॉल झालाय ना, पहिलाच बॉल झालाय। इस बार ये गेंद थोड़ा सा पीछे और ये डॉट बॉल आएगी।
ये हवा में है, फील्डर नीचे आएंगे और ये छोड़ दिया। एक के साथ ये दूसरा रन भी फ्री हो सकता था, लेकिन यहाँ पे नहीं, 2 रन पूरे। 98 इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर। और अभी भी इस ओवर की 2 गेंदें जो आनी शेष है। लास्ट 2 बॉल्स, 100 का आंकड़ा तो पूरा होगा नो डाउट, और इस टूर्नामेंट का वो सबसे बड़ा टोटल होगा। मराठा टाइगर्स के टाइगर जिस प्रकार से आज शेर ये दहाड़े है ना, सामने वाली टीम को नेस्तनाबूद कर दिया है। इस बार ये बड़ा स्ट्रोक और इसी के साथ 100 का आंकड़ा पूरा होता हुआ 104। व्हाट बैटिंग! और 104, लॉस ऑफ 3, लास्ट बॉल। और ये लास्ट बॉल ओवर का, यहाँ पे पहले इनिंग की आखिरी गेंद थी, और इसके साथ 1 रन पूरा किया। एक से ही संतुष्ट मुझे लगता है यहाँ पे रनआउट के लिए जा रहे हैं, और 105 बने हैं और 106 रनों का लक्ष्य का पीछा यहाँ पे होगा रनआउट के रूप में। मोहसिन सर ने वहां से सिग्नल दिया। 105 ये टोटल बना है, 106 इज ए टोटल। और कमेंट बॉक्स में हम हल्का सा बदलाव करने वाले हैं। 106 इज ए टारगेट। 106 रन बनाने होंगे जब बल्लेबाजी के लिए आएंगी संघर्ष क्रिकेट क्लब जलगांव। हम लेंगे एक छोटा सा ब्रेक, कहीं ना जाए, आप हमारे साथ बने रहे। सांगली जिला मित्र मंडल आयोजित छत्रपति संभाजी ट्रॉफी का ये भव्य दिव्य आयोजन। हम आएंगे थोड़ी देर के बाद इस मुकाबले की, और आप कहीं ना जाए, चाहेंगे डीजे ब्रेक की ओर। डीजे
सातत्यानं सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळ मित्रपरिवार आपण पाहतोय दरवर्षी विविध संकल्पना असतील आयोजन नियोजन आपण पाहतोय. फिल्डिंग टीम चला पटकन घाई करा. मराठा टायगर्स पुणे टीमला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब. संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव टीम पुढे आपण पाहतोय आव्हान ठेवले गेले तब्बल 106 धावसंख्येचं जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला छत्रपती वॉरियर्स टीम ताबडतोब संपर्क करा विनंती राहील. टॉस करतो आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते. आर्मी 11 टीम कॅप्टन झाला प्रमोद पटकन या विनंती राहील. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्या मित्र परिवारांना आपण पाहतोय विशेष सहकार्य मेहनत आणि या स्पर्धेला उभं करण्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र आणण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे असे सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळाचे अध्यक्ष सतीश जगताप सर असतील, उपाध्यक्ष नरेंद्रभाऊ शिंदे असतील, सचिव सचिनदादा बागल असतील, सहसचिव सुजितभाऊ कदम, त्याचप्रमाणे खजिनदार राहुलभाऊ खांडे, त्याचप्रमाणे उपखजिनदार दिनेशजी काटकर, कोषाध्यक्ष प्रदीपदादा शिंदे, सल्लागार धनाजीदादा बाबर अण्णा या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर हे विशेष सौजन्य या स्पर्धेला प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये पारितोषिक आपल्याला लाभले असे के चेनचे सर्व आदरणीय अविनाशजी काळे, विकासभाऊ कदम या दोन्ही मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत. द्वितीय क्रमांकासाठी विष्णू गोल्ड यांच्या माध्यमातून 31,000 रुपये व पुरस्कार विष्णू शेठ जाधव यांच्या माध्यमातून प्राप्त होते त्यांचंही स्वागत. हरिओम ऑर्नामेंट्स यांच्या वतीनं 11,000 रुपये प्रतीकदादा पाटील यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. आणि आपण मॅचकडे जातोय. सर्व बक्षीसदाते आणि आयोजक कमिटीचं आणि 8ही संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेट्स प्ले. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 चा थरार षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतील इन ऍक्शन. पहिलाच बॉल फुल टॉस कव्हरला फटका फसलाय आणि काय घडलंय पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट येते तर राहिली मित्रांनो. चला आर्मी 11 टॉस साठी आज छत्रपती वॉरियर्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी ताबडतोब यायचे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा पुकार आहे. धन्यवाद. छोट्याशा तांत्रिक अडचणीनंतर आपण मॅच खेळत जातोय. प्रणय पाटील आणि ओम माने ही सलामवीर जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. खरं तर प्रणय पाटीलला आपण पाहतो होतो एका बाजूला जीवदान मिळालं होतं परंतु या वेळेला जीवदान नसणार आहे. विकेट येताना पाहायला मिळते. मोठा मासा गळायला लागतोय. ओम माने बॅक टू द पवेलियन. ओम माने आपण पाहतोय एक जीवदान मिळालं होतं सुरुवातीला आणि त्यानंतर आता यावेळेला कोणतीही चुकी झाली नाही. विकेट येताना आपण पाहतोय. पहिली विकेट कोणाला मिळाली तर गोलंदाज गणेश जाधवचं कौतुक असेल. गणेश म्हणले की तारण हरता, गणेश म्हणले की संकट मोचक, गणेश म्हणले की विघ्न हरता आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना आपण पाहतोय संघासाठी तो संकट मोचक बनलाय. महत्वपूर्ण विकेट घेतोय. लक्ष मोठं आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक हायएस्ट स्कोर उभा करणारा संघ होता पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं मराठा टायगर्स पुणे टीम. तर संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव टीम तुम्हाला देखील जोर लावायचा एका बाजूला. नवीन फलंदाज राहुल माळी इन ऍक्शन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. याही खेळाडूकडे चांगले फटके आहेत, टॅलेंट आहे. असं त्याला सिद्ध करायचे मोठ्या मंचावरती मोठ्या प्लॅटफॉर्मवरती छत्रपती संभाजी महाराज चषकच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये. अन्वी टीम चला पटकन कॅप्टन ताबडतोब यायचंय कारण की जर कॅप्टन वेळेत आला नाही तर बोट टीमच्या कॅप्टनला टॉस विनचा अधिकार राहील. मॅच नंबर
104 तुम्ही पाहताय. दुसऱ्या डावाला आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लक्ष मोठं आहे. 106 धावांचा पाठलाग सुरू असताना आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 सुरू असताना 2 वरती संघाचा धावफलक शांत आहे. गणेश जाधव तयार. यावेळेस देखील विकेटचा प्रयत्न करायचा आहे. संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गणेश जाधवनं अक्षरशः पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं रोखून ठेवलंय. यावेळेस हा देखील बॉल आपण पाहतोय सुरेख. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतंय आणि फक्त पहिल्या ओव्हरमध्ये धावाल्या 2 एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मग तसं पाहिलं ना आर्मी 11 टीम टॉस जिंकलेत. दोन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिली ओव्हर गणेश जाधव यांची अप्रतिम पाहायला मिळाली. 36 बॉल 104 धावांची गरज. सुंदर बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा अटॅक देखील आपण बघतोय तगडा आहे. ऋतुराज बाबर परफेक्ट ऑलराऊंडर आहे. या खेळाडून देखील इथून मागच्या पर्वा देखील चांगले प्रभावित केले आणि आज ऋतुराज बाबरची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. बॅटिंग मध्ये देखील चांगला स्टार्ट दिला होता. त्यानंतर एक चांगली पारी खेळली होती. त्यानंतर प्रणय पाटील आणि राहुल माळी ही देखील भागीदारी जर इथून पुढे मोठी होत असेल ना तर ते देखील या लक्ष्याचा पाठलाग करू शकतात. परंतु जर तर आहे. सुंदर बॉल. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ वरती बॉल होता खोदून काढलाय. तिथं सिंगल घेतली जाईल. प्रणय पाटील देखील आपण पाहतोय एका बाजूला थोडंसं हळूवार खेळतोय. हळूवार खेळून चालणार नाही कारण की हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं वाटतं शेवटचा षटक असेल. त्यानंतर पॉवर प्ले सामना जर धावा बनवायला तुम्हाला थोडंसं कठीण जाईल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू असताना 3 वरती धावा आहे. म्हणजे ह्या डावामध्ये अजून एकही षटकार चौकार पाहायला मिळाला नाहीये. राहुलकडे टीमच्या मोठ्या आशा आहेत संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव संघाच्या. तर पुणे टीम मराठा टायगर्स मोठा जोर लावलाय या टीमनं. सुंदर बॉल. अन्वी टीम निर्णय कळवा. इशारा करा ताबडतोब तिकडून. अन्वी 11 टीमनं टॉस जिंकला यानंतरच्या मॅचचा आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी तयार राहतील छत्रपती वॉरियर्स. यानंतर तुम्ही बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. खाली घेताना ड्राईव्ह केला या बॉलला. फिल्डर दूरवर नेत आहेत. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न जिथं आपण पाहतोय सचिन बॉलवरती येताना पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली जाते. कॅल्क्युलेशन बा थोडंसं तुम्ही पाहताय हळूवार जो डाव सुरू आहे. रिक्वायर रन रेट जर पाहिला तर 18च्या सरासरीने धावा बनवायच्यात. गोलंदाजीचा अटॅक इतका तगडा आहे मराठा टायगर्स टीमकडे. एकही गोलंदाज असं नाहीये की ज्यानं ज्याच्या गोलंदाजीवरती चौकार षटकार आलाय. ओव्हर नंबर 2 सुरू असताना आतापर्यंत 10 बॉल पडलेत या इनिंगचे. 32 चेंडू 102 धाव्यांची गरज. यावेळेला विकेटचा प्रयत्न. समोरच्या बाजूला चेंडू हवेत आणि यावेळेस चेंडू टायमिंग जबरदस्त आहे. प्रणय पाटीलचा तडाखा षटकार रन.
आयोजक कमिटी लक्ष देते, कारण की तो रोल बॉल आहे. पंचांकडे जमा करा तो चेंडू. दुसऱ्या षटकानंतर जर चेंडू हरवत असेल तर आपण तो जुना करून देऊ, परंतु जो आपले जी काही नियमावली आहे त्या सर्व नियमांचा फॉलोअप आपण घेऊयात. चव्हात मॅचकडे चांगला स्ट्रोक आपण पाहिला प्रणय पाटील कडनं षटकार येताना पाहायला मिळतोय. बॉलर तयार, ऋतुराज बाबर पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा, टायमिंग जबरदस्त. वा प्रणय वा, लागोपाठचा दुसरा रन, षटकार. त्या मॅच मध्ये तरी देखील तुम्ही कसा पराभव पाहतायत?
किती धाव्यांनी जीत मिळवतोय पुढचा संघ, तुम्ही किती धाव्यांनी पराभूत झाली, ह्या गोष्टी सगळ्या गुणलेखन आमची श्री लाईव्हची टीम करते. का तर ज्या वेळेला तुमचा क्वालिफायचा विचार आहे, दोन संघ प्रत्येक ग्रुपमधनं तुम्हाला उद्या बक्षीस पात्र फेरीमध्ये ए आणि बी ग्रुपमधनं पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर पॉईंट समान झाले तुमचे तर तिथं नेट रन रेटचा विचार होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला तिथं ताकद लावणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आहे एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आहे शेवटचे 24 बॉल 85 धावेंची गरज. 24 चेंडू 85 वरती मॅच आली आहे. यानंतर देखील 2 ताकदवर संघ अन्वी 11 विरुद्ध तुम्ही वानरा छत्रपती वॉरियर्स यानंतरचा सामना आहे. तर दोनही टीम्सना देखील तयार राहायचंय. सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीनं सुरुच असं भोजन, उजव्या बाजूला भोजन कक्ष आहे आणि भोजन झाल्यानंतर कोणताही कचरा ग्रास ग्राउंडवरती कोणीही करणार नाही याची नोंद घ्या. कारण की हे मैदान आपल्या सर्वांसाठी आहे. सुंदर मैदान आहे, त्यावरती कागद कचरा कोणी टाकू नका. हे ग्राउंड मालकांकडनं सूचना आली आहे. जे काही डस्टबिन आहे त्यामध्येच सर्व कचरा टाकाल याची नोंद घ्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होताना पाहायला मिळते आहे. प्रतीक नरवे आपण पाहिलं या दिवशी षटक टाकलं. 5 धावा त्याने खर्च केला. एक चांगली गोलंदाजी प्रतीककडनं. पुणे टीम देखील लांबचा प्रवास करून आलेत. मराठा टायगर्स यावेळेचा बॉल फटका फसलाय, झेल झालाय, विकेटचं पतन आणि राहुल माळी बाद. राहुल माळेच्या रूपानं धक्का क्रमांक 2 बसेल संघर्ष क्रिकेट क्लब टीमला. तर आता नवीन फलंदाज पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. कोण दाखल होणार संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव टीम कडनं? संदीप गाडगे यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. संदीप गाडगे यांना आपण पाहतोय बॉलिंगच्या मार्गवरती. पुन्हा एकदा गणेश जाधव जसे आले तशी विकेट मिळतीये. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल आल्या मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. फटका फसलाय, पुन्हा विकेट. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद होईल. मित्रांनो आपण पाहतोय 21 वरती तिसरा मोहरा गळायला लागलाय. ऑन हॅट्रिक बॉल स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेणार का गणेश जाधव पाहिजे मॅच मध्ये? आणि हे पहा वेळ वाचवा, टाइमर चालू आहे. फिल्डिंग टीम चर्चा नको. पेनल्टी बसली का तुम्हाला त्याला सामनाच करायचा आहे. कारण की आता 13 मिनिटं 25 सेकंद तुमच्याकडे राहिलेत इनिंग संपवण्यासाठी आणि टाइमर स्क्रीनवर लाईव्ह चालू आहे. त्यामुळे तिथं कोणते हस्तक्षेप नाही. बॅटर तुम्ही घाईनं चला. तुमचा 12वा खेळाडू जो असेल तो टाइमर पाहतोय, त्यामुळे तुम्ही फिल्डिंग त्यानंतर एकत्रित येणं थोडंसं कमी करा. जो काही निर्धारित वेळ आहे तो टेक्निकल टाइम आउट सोडून तुम्हाला 30 मिनिटं आहे, त्यामुळं स्पीडअप करा. गणेश तयार. हॅट्रिक बॉल, पहिली विकेट हॅट्रिक घेणार का आज पाहिजे मैदानाच्या आतमध्ये? त्यावेळेला देखील आपण पाहतोय बॉल कव्हरला केलाय. ताकदीचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो तिथं मिसफील्ड थोडीशी पाहायला मिळते. सिंगल धाव जे आपण पाहतोय पळून बरोबर होताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 चा खेळ चालू असताना धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 22 रन्स. गणेश तयार. समोर बिग ब्लास्ट प्रणय पाटील.
पुन्हा एकदा आपण पाहतोय की आपण फटका खेळायचा आहे. प्रणयच्या पाठबंधात क्षेत्ररक्षण वा चित्त्याच्या चपळाईनं वाघाची दौड पाहायला मिळते. युवा खेळाडू होते तिथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळते. हे क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे, कारण की संघासाठी जितक्या धावा तुम्ही वाचवायला येणारा काळ तुमच्यासाठी तो महत्वपूर्ण असतो. 21 बॉल 84 वरती मॅच आली आहे. प्रणय पाटीलला साथ देणारा फलंदाज हवा होता मी म्हणेल, कारण की तो एकतर्फी एका बाजूने फटके खेळतोय, दुसऱ्या बाजूने बॅटिंग थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे. म्हणजे म्हणावे तसे फटके आले नाहीयेत. 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू बाकी आहेत. फिल्डिंग टीम टायमर चालू आहे. ही सूचना तुम्हाला वारंवार का सांगितली जाते, कारण की प्रत्येक टीमला सकाळ 17 पासून टायमर आहे. इथं देखील आपण पाहतोय बॅटची एज होती, तिथं आपण पाहतोय झेल. प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले पाहायला मिळाले यष्टीरक्षकाचे, परंतु झेल होऊ शकला नाहीये. एक बॉल अजून शेष या ओव्हरचा आपण पाहतोय. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय 4 सुरू असताना 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 51,000 रुपये प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक तुम्ही पाहताय. अविनाश भाऊ काळे, विकासदादा कदम यांच्या माध्यमातून रोख कॅश पारितोषिक आपल्या स्पर्धेसाठी आहे. विष्णू शेठ जाधव 31,000 रुपये त्यांच्या माध्यमातून आहे. तर प्रतीकदादा पाटील यांच्यावरून 11,000 रुपये अशी 1 ते 3 क्रमांकासाठी भरघोस अशी बक्षीस आपल्या या छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये 9व्या पर्वात आपण पाहतोय. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूला खेळले, तिथं ओ फिल्डर गडबड आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 धावा चौकार. सत्तावीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 मिनिटं फक्त राहिलेत मित्रांनो. फिल्डिंग टीम तुमच्याकडे 3 ओव्हर टाकायच्या 10 मिनिटांमध्ये, त्यामुळे आता थांबून चालणार नाही, जाऊयात मॅच कडे. यावेळेचा बॉल बेगिटचा प्रयत्न, षटकार येतोय, 6 रन षटकार. मोबदल्यामध्ये आपण पाहतोय हल्ला बोल विशाल जाधव वरती. यावेळेस देखील विकेटचा प्रयत्न करायचा आहे, सिंगल घेतली जाते. नवीन येणारे बॅटर तुम्ही पाहताय सोमनाथ खरात यांना आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. सोमनाथ खरात मैदानावरच्या आतमध्ये दाखल झालेत. 34 वरती 3 मोहरे घडायला लागले. बॅट फुटलाय आता. बॅटिंग टीम संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव संघ 16 चेंडू 72 बनवायचे आहेत. लक्ष मोठं आहे, कारण की 106चा पाठला करत आहे. बॉलिंग अटॅक पुणे टीमचा मराठा टायगरचा तगडा आहे. इथं देखील तुम्ही पाहताय चांगला चेंडू, डॉट बॉल. ओव्हर नंबर 5 सुरू असताना 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 8 संघांचा सहभाग आपण पाहतोय. 8 संघांमध्ये देखील तुम्ही पाहताय नामवंत स्टारकास्ट, नामवंत खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी झालेत. काही प्रोफेशनल क्रिकेटपटू देखील आहेत जे व्यवसायाबरोबर चांगलं क्रिकेट खेळतात. इथं व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. हे बा सराव करणारे लहान मुलं बाळांनो बसून घ्या सावलीला सगळ्यांनी. अजिबात मॅचला डिस्टर्ब होईल असं करायचं नाही. क्लीन बोल्ड विकेट.
थँक्यू डीजे सावता, थँक्यू. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि एकट्या प्रणय पाटीलच्या 13 चेंडू 31 आहेत. म्हणजे एकतर्फी केला लढवतोय. त्याला 7 जर दुसऱ्या बाजूने अशीच मिळाली असतील म्हणेल तर या 106 धावा देखील कमी पडल्या असत्या क्रिकेटमध्ये. परंतु आता लक्ष मोठं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 64 धावा. 32च्या सरासरीनं अजूनही बनवायच्या 64 धावा. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय 5-5 षटकार खेळायचे आणि अजून 6 मिनिटं फक्त फिल्डिंग टीम तुमच्याकडे बाकी आहे 2 ओव्हर टाकण्यासाठी. स्पीड अप करा. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुरेख डॉट बॉल. प्रतीक नरवे गोलंदाजीच्या मार्गवरती येताना पाहायला मिळतोय. कारण की सुरुवातीपासून आपण पाहतोय नामवंत गोलंदाज पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी प्रत्येकाने गेली. प्रतीक नरवे असेल, विशाल असेल, त्यानंतर तुम्ही पाहताय सर्व बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळाला आहे. हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल. 6व्या ओव्हरमध्ये अशी शांतता तुम्ही पाहताय कारण की बॅटिंग टीम थोडेसे संकटात सापडलेत मी म्हणेल. संघर्ष क्रिकेट क्लब. नो बॉल, नो बॉल. अशा वेळेला हा नो बॉल जर अतिरिक्त धावा देऊन गेला असताना म्हणेल खरं तर धावफलकामध्ये मोठी भर पडली असती. किपरचं कौतुक करेल. चेंडू अंगावरती लागून घेतला त्यानं. त्याला माहिती जर बॉल निसटला असता तर डायरेक्ट बॉडी लाईनमध्ये बॉल असता. परंतु किपरचं कौतुक असणार आहे. इतक्या अचानक चेंडू आला. तिथं आपण पाहतोय बिमर चेंडू आहे. नो बॉल पंचांकडनं आणि एक वॉर्निंग देखील असेल कारण की मला वाटतं हा अंगभेदक बिमर असावा. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला फटका खेळायचा. आता या भीमरची चर्चा राहील. हा भीमर पंचांनी गोलंदाजाला वॉर्निंग यासाठी केली की तुम्ही अंगावरती भीमर जो फेकलाय तो नक्की पहिला भीमर तुम्ही फेकू शकता. दुसरा जर असा असेल तर गोलंदाजाला तिथं गोलंदाजी देखील बंद करावी लागते. ही नियम आहेत आणि इंटरनॅशनल क्रिकेटचे. जर ऑफ स्टंपच्या बाहेरचा भीमर असता तर कदाचित ते भीमर चालून गेले असते. 1-2 भीमर जरी आले असते. परंतु म्हणजे या अशा गोष्टी असतात. पंचांचं इतकं बारीक लक्ष आहे त्यांचं देखील कौतुक असेल. वाह सुंदर बॉल. यावेळेचा चेंडू चांगला आहे. कमबॅक केलं इथं गोलंदाजानं. ओव्हर नंबर 6वं षटक चालू असताना 45 वरती आता संघाचा गाडा थांबलाय. 8 चेंडू 61 धावांची अजून गरज. यावेळेला देखील आपण पाहतोय आडवा बाटना स्ट्रोक खेळलेत. एक सिंगल आपण पाहतोय घेतली जाते. ओ तिथं वा बॅकअप चांगला आहे. ही कॉम्बिनेशन खेळाडूंमध्ये फिल्डरमध्ये असणं गरजेचं आहे. दोन्ही खेळाडू आले एकमेकांना तुम्ही पाहताय बॅकअप देण्यासाठी. 6वं षटक चालू असताना तुम्ही पाहताय 7 चेंडू 60 वरती मॅच आली आहे. प्रणय पाटीलचा टीम सारख्या नावाप्रमाणे संघर्ष चांगला आहे. या खेळाडूचा स्ट्राईक रेट इतका भन्नाट होता. 228च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय परंतु पार्टनरशिप होत नाहीये. ही टीमला अडचण राहिली आहे. पुन्हा एकदा बिग हिट, बिग हिट. बाहुबलीच्या बॅट बंद आलाय. बाहुबली षटकार शरण. बॅटरने विचारणा केली परंतु तुम्ही स्टेप आउट झाले होते. ही चूक बॅटरकडनं झाली होती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. षटकार आपण पाहतोय. कदाचित हा चेंडू बिमार देखील असता परंतु तुम्ही स्टेप आउट करून खेळलेला बॉल होता. तिथं षटकार येतोय. ओव्हर नंबर चांगला स्ट्रोक प्रणय पाटील कडनं. अप्रतिम बॅटिंग. 6 चेंडू 54 वरती मॅच आली आहे. 2.5 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे ही ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. सहा चेंडू 54 धाव्यांची गरज. सामना अवघड बनला बॅटिंग टीम संघर्ष क्रिकेट क्लब संघासाठी. 15 चेंडू 38 धाव्यांची गरज आहे परंतु या 6 बॉलमध्ये अर्धशतक प्रणय पाटील कंप्लीट करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूनं यावेळेला देखील आपण पाहतोय फटका फसलाय. झेल झालाय. विकेटचं पतन आणि बॅटर बाद. फटक्यांसाठी ओळखला जातो तो देखील परंतु त्याला साथ मिळाली नाही शेवटपर्यंत. सलामीला आलेला प्रणय अजून तंबू ठोकून उभा आहे परंतु एका बाजूनं
अर्धी सेना माघारी गेली आहे. 5 विकेट गेल्या संघर्ष क्रिकेट क्लब संघाच्या. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय म्हणजे एकतर्फी केला लढवला जातो. मी सकाळी देखील म्हणलं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. 52 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू 54 ची गरज. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा. बॉलर तयार. यावेळेला देखील शॉर्ट टर्नमॅन गले रिझर्व मध्ये. वा क्षेत्ररक्षण चांगलं आहे तिथं. व्हेरी गुड स्टॉप आपण पाहतोय. पण ते तानाजी सर होते तिथे नाही, आशुतोष यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 7व्या ओव्हरचा खेळ चालू असताना 53 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. भास्कर यांचा हा चेंडू तिथं देखील विकेटची संधी असेल आणि यावेळेला 1 2 3 झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप. नशीब एखाद्याचं किती बलवत्तर असं बाबा. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळायचा आहे. तिथं देखील आपण पाहतोय एक सिंगल घेण्याचा प्रयत्न नाहीये. थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल. स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु भास्करचं देखील चांगलं षटक, विकेट देखील त्याला शेवटच्या षटकात मिळाली. भास्कर भोसले यावेळेचा हा बॉल तिथं देखील तुम्ही पाहताय बिगेटचा प्रयत्न. षटकार येतोय 6 धावांसाठी. षटकार षटकार खेळत असेल तर अर्धशतक प्रणय पाटीलचं पूर्ण होईल. यावेळेला देखील खोदून काढलेला बॉल आणि कव्हरच्या डोक्यावरनं टाळ्याच्या गजरात स्वागत करा. छत्रपती संभाजी महाराज चषक मध्ये प्रणय पाटील. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये प्रणय पाटीलचा अर्धशतक. भाई बल्ला तो ऊपर करना पडेगा. अर्धशतक कंप्लीट. जरी संघानं पराभव जरी पाहिला असेल परंतु त्याची बॅटिंग तुफान पाहायला मिळाली. संघर्ष क्रिकेट क्लब हार्डलक टीम अभिनंदन. मराठा टायगर्स पुणे संघ विजय मिळवता. टीमचा अभिनंदन. अन्वी टीम चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. टॉस जिंकलेत अन्वी 11 पुणे आणि फिल्डिंगचा निर्णय संघाने घेतलेला आहे. बॅटिंग साठी छत्रपती वॉरियर्स ताबडतोब सालनवीर तुमच्या आता मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मी थांबेल, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. अगली कहाणी चेतक सर इनकी जुबारी. सर या मायक्रोफोनवरती आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. तुम्ही एक व्हिडिओ पाहू शकता जो व्हिडिओ तुम्हाला थोड्या नंतर पाहायला मिळेल. 1 2 3 4 जो जेल सुटला तो जेल खूप महत्वाचा होता. चला पुढच्या मॅच कडे जाणार आहोत. इकडे मात्र अन्वी 11 चला आपणास विनंती असणार अन्वी 11 आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स आपण तयार राहायचं कारण पुढचं मॅच लगेच आपल्याकडे येत आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या मॅच कडे आपण जातो जिकडे अन्वी 11 पुणे दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत छत्रपती वॉरियर्स. हे दोन्ही संघ आमने सामने आहेत.